संदीप राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणी अद्याप संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याच्या निषेधार्थ आज शिरपूर शहरात राजपूत समाज बांधव व मित्र परिवाराच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात राजपूत समाजातील तरुण, समाज बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी संदीप राजपूत यांना न्याय मिळावा, आत्महत्येस कारणीभूत असलेल्या संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून शिरपूर शहर पोलीस ठाण्यापर्यंत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला। हातात फलक, घोषणाबाजी आणि न्यायाच्या मागणीने परिसर दणाणून गेला। या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देत संबंधितांवर त्वरित गुन्हा दाखल करून निष्पक्ष तपास करण्यात यावा। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। लोकशाही पद्धतीने आम्ही मागणी करत आहोत की जे याच्यात गुन्हेगार आहेत, ज्यांच्यामुळे संदीपला आपले प्राण गमवावे लागलेले आहेत, त्याला सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, जेणेकरून त्या मृत आत्म्याला खरी श्रद्धांजली ठरेल, त्याला शांती मिळेल। मी याच्या पुढचं फक्त ट्रेलर आहे। जर गुन्हा दाखल झाला नाही तर संपूर्ण भारतातनं राजपूत समाज हा शिरपूर तालुक्यामध्ये येईल आणि त्याचं नेतृत्व टीम जीवनसिंग शेरपूर आणि करणी सेना परिवार करत। त्यावेळेस ज्या काही दिवस जातील, ज्या काही शासकीय यंत्रणा ठप्प होतील, त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन असेल। का प्रथम याच्यामध्ये सीआरपीसी 174 नुसार ईडी दाखल होईल, त्यामध्ये पीएम होईल, जबाब होतील आणि त्याच्यानंतरच पुढची कारवाई होतील। मी जबाबदारी घेतो पुढच्या 3 दिवसामध्ये। मी परत सांगतो का तुम्हाला जे साक्षीदार आहे तुमच्या समक्ष एक कोणीतरी जाणकार किंवा वकील द्या, त्यांच्यासोबत मी ते तपास करायला तयार आहे। अजूनही याच्या उपर जर काही असेल तर त्यामध्ये थोडं मला असं वाटतंय का बराच वेळ होतो आहे आणि परिस्थितीची तुम्हाला जाणीव आहे।